सुप्रभात. स्वागत आहे तुमचं आजच्या राशी भविष्यामध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या या राशी भविष्याला आणि जाणून घेऊयात की आज कोणाच्या आयुष्यामध्ये काय घडणार आहे ते. सर्वात पहिली रास मेष रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्ही दिवसभर धर्मादाय कार्यामध्ये कामात घालवाल. तुम्ही स्वतःपेक्षा इतरांच्या कामाकडे जास्त लक्ष द्याल. नोकरीच्या ठिकाणी तुम्हाला कामं वेळेवरती पूर्ण करावी लागतील, अन्यथा तुमचे शत्रू तुमच्या प्रगतीमध्ये अडथळा आणण्याचा प्रयत्न करू शकतात. तुमच्या जोडीदाराच्या तब्येतीमध्ये अचानक बिघाड झाल्याने तुम्हाला काही समस्या येऊ शकतात. तुम्हाला पूर्वी कोणाकडनंही घेतलेले पैसे हे वेळेवरतीच पूर्ण करावे लागतील, अन्यथा त्यामध्ये तुम्हाला भविष्यात अडचणी येऊ शकतात. आज नशीब 76% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गायत्री चालीसाचं पठण करा. आता पुढची रास वृषभ रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी आनंददायी परिणाम घेऊन येईल. तुमच्या मुलांकडनं तुम्हाला काही उत्साहवर्धक बातम्या ऐकायला मिळतील. जर तुम्हाला आरोग्याशी संबंधित कुठल्याही समस्येचा सामना करावा लागत असेल तर ती समस्या देखील आज दूर होईल. आज तुमच्या घरी पाहुण्यांच्या आगमनामुळे वातावरण आनंददायी असेल. काही शुभ कार्यक्रमामुळे आज कुटुंबातील सदस्यांच्या भेटीगाठी वारंवार होत राहतील. आज नशीब 93% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज पिंपळाच्या झाडाखाली दूध मिश्रित पाणी अर्पण करा. आता पुढची रास मिथुन रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी प्रगतीचा राहील. तुम्हाला आज नवीन मालमत्ता मिळण्याची शक्यता आहे, परंतु तुम्हाला त्याच्या जंगम आणि अचल पैलूंचं स्वतंत्रपणे परीक्षण करावं लागेल. जॉबमधील काही अधिकाऱ्यांमुळे तुमचा ताण हा वाढू शकतो, ज्यामुळे तुम्ही आज व्यस्त राहाल. तुमच्या कुटुंबातील सदस्यांसाठी देखील तुम्ही वेळ काढू शकणार नाही. तुम्हाला आज एखाद्या मित्राच्या घरी मेजवानीसाठी जाण्याची संधी मिळू शकते. कुठलंही वाहन वापरताना तुम्ही आज काळजी घ्या, अन्यथा तुम्हाला अडचणी येऊ शकतात. आज नशीब 77% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गाईला हिरवा चारा खाऊ घाला. आता पुढची रास कर्क रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी अचानक नफा मिळवण्याचा राहील. तुमची आर्थिक परिस्थिती मजबूत असल्यानं तुम्ही आज आनंदी असाल. आज तुम्ही घाईघाईनं आणि भावनिकतेनं कुटुंबातील कुठल्याही सदस्याच्या कारकिर्दीशी संबंधित कुठलाही निर्णय घेऊ नका, अन्यथा तुम्हाला काही अडचणींना सामोरं जावं लागेल. तुमचा आदर आणि प्रतिष्ठा आज वाढेल. तुम्हाला भूतकाळातील काही चुकांबद्दल पश्चातापही होईल, ज्यासाठी तुम्हाला माफी देखील मागावी लागू शकते. आज नशीब 86% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज शिवलिंगावरती दूध अर्पण करा. आता पुढची रास सिंह रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी मिश्रित परिणामांचा असेल. तुम्ही तुमच्या खाण्यापिण्याची विशेष काळजी घ्या आणि तुमच्या खाण्यापिण्यामध्ये काही बदल देखील तुम्हाला करावे लागतील, तेही तुम्ही करा, अन्यथा तुम्हाला पोटाशी संबंधित त्रास होऊ शकतो. आज तुमचं कुठलंही प्रलंबित काम हे वेळेवरती पूर्ण होईल. जास्त कामामुळे तुम्हाला थकवा जाणवू शकतो. आज तुम्ही स्पर्धेच्या क्षेत्रात देखील पुढे जाल. तुमचे विचार अनोळखी व्यक्तीसोबत तुम्ही शेअर करू नका, अन्यथा नंतर ते तुमची थट्टा करू शकतात. तुमचा एखादा जुना मित्र तुम्हाला खूप दिवसांनी भेटेल. आज नशीब 75% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज पांढऱ्या वस्तू दान करा. आता पुढची रास कन्या रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी अत्यंत आनंदाचा असणार आहे. तुम्हाला क्रिएटिव्ह कामामध्ये खूप रस असेल. आज तुम्हाला कुटुंबामध्ये सुरू असलेल्या कुठल्याही समस्येकडे दुर्लक्ष करणं टाळावं लागेल, अन्यथा ते तुमच्या नात्यामध्ये कटुता निर्माण करू शकतं. जर तुम्ही आधी कोणाला पैसे उधार दिले असतील तर आज तुम्हाला ते पैसे परत मिळतील. जर तुम्हाला आज कामाच्या ठिकाणी कुठलीही समस्या आली तर तुम्हाला रागावणं टाळावं लागेल. आज नशीब 69% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री शिवचालीसाचं पठण करा. आता पुढची रास तूळ रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी नवीन यश घेऊन येणारा असणार आहे. आज तुमच्या जोडीदाराच्या पाठिंब्यानं आणि सहवासानं तुमचं मन आनंदी राहील.
प्रतिकूल हवामानाचा तुमच्या आरोग्यावरती परिणाम होऊ शकतो, ज्यामुळे तुम्हाला सर्दी, खोकला इत्यादी समस्यांचा सामना करावा लागू शकतो. तुम्हाला उत्पन्नाचे नवीन स्रोत आज मिळतील. तुमच्या जुन्या चुका आज तुमच्यासाठी अडचणीचं कारण ठरू शकतात. तुम्हाला प्रवासाला जाण्याची संधी मिळण्याची दाट शक्यता आहे. तुम्हाला तुमचं प्रलंबित काम हे वेळेवरतीच पूर्ण करावं लागेल. आज नशीब 90% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गुरुजन किंवा वरिष्ठांचे आशीर्वाद घ्यायला विसरू नका. आता पुढची रास वृश्चिक रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी पैशांच्या बाबतीमध्ये चांगला राहणार आहे. तुमच्या उत्पन्नामध्ये वाढ झाल्यामुळे तुम्ही तुमचे काही जुनं कर्ज मोठ्या प्रमाणामध्ये फेडू शकाल. आज तुमची भेट एका प्रभावशाली व्यक्तीशी होईल, जो तुमच्यासाठी अत्यंत लकी ठरेल. जर तुमचा कोणत्याही मित्राशी काही वाद असेल तर तो तुम्ही गोड बोलण्यानं सोडवा, अन्यथा तुमच्या संबंधांमध्ये बिघाड येऊ शकतो. तुमच्या मुलांकडनं तुम्हाला आज एक चांगली बातमी मिळू शकेल. आज नशीब 92% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान श्रीकृष्णांची पूजा करा. आता पुढची रास धनुरास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी सांसारिक सुखांमध्ये वाढ करणारा ठरणार आहे. तुम्हाला एखाद्या प्रकरणामध्ये कोर्टातही जावं लागू शकतं. तुमच्या जोडीदाराशी एखाद्या गोष्टीवरनं तुमचा वाद होईल, ज्यामुळे तुम्ही ताणतणावामध्ये राहाल. तुमच्या दैनंदिन गरजेच्या वस्तू खरेदी करण्यासाठी तुम्ही खूप पैसे खर्च कराल. तुमचे काही नवीन शत्रू देखील बनू शकतात. तुम्हाला या गोष्टींबद्दल काळजी घेणं आवश्यक आहे. आज नशीब 97% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज देवी सरस्वतीची पूजा करा. आता पुढची रास मकर रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी अनुकूल असणार आहे. जर तुम्ही तुमच्या व्यवसायाच्या योजनांमध्ये काही बदल केले असतील तर हे तुमच्यासाठी हानिकारक ठरू शकतं. तुम्ही तुमच्या कौटुंबिक जबाबदाऱ्या आज अगदी सहजपणे पूर्ण करू शकाल. कोणतंही वाहन वापरताना तुम्ही काळजी घ्या, अन्यथा त्यामध्ये अचानक बिघाड झाल्यानं तुमचा आर्थिक खर्च वाढू शकतो. तुम्ही मित्राच्या घरी आज मेजवानीसाठी जाऊ शकता आणि तिथे तुम्हाला एक चांगली बातमी ऐकायला मिळेल. जर तुम्हाला एखाद्याला मदत करण्याची संधी मिळाली तर नक्कीच करा. आज नशीब 85% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावा. आता पुढची रास कुंभ रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी खूपच धावपळीचा जाणार आहे. कुटुंबातील एखाद्या सदस्याची तब्येत आज बिघडल्यामुळे तुम्हाला धावपळ करावी लागेल. तसेच यामुळे तुम्ही चिंतेमध्ये देखील असाल. तुमचे खर्च वाढतील, ज्यामुळे तुमचं बजेट बिघडू शकतं. जे लोक प्रॉपर्टी डील करणार आहेत त्यांना खूप काळजीपूर्वक स्वाक्षरी करावी लागेल. तुम्हाला तुमच्या जोडीदाराकडनं देखील पाठिंबा मिळतोय. आज नशीब 73% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान विष्णूंची पूजा करा. आता पुढची रास मीन रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा व्यावसायिकांसाठी खूप आनंददायी असणार आहे, कारण त्यांचे दीर्घकाळ प्रलंबित असलेले व्यवहार आज पूर्ण होऊ शकतात. नवीन योजना तुम्हाला चांगला नफा देईल. संध्याकाळी तुम्हाला काही महत्त्वाची माहिती देखील मिळू शकते, जी तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. तुमच्या समस्या तुमच्या पालकांसोबत शेअर करण्याची तुम्हाला संधी मिळेल, ज्यामुळे तुमच्या मानसिक भारामध्ये देखील कमी येईल. विद्यार्थ्यांना आज बौद्धिक आणि मानसिक भारामधनं मुक्तता मिळत असल्याचं दिसून येते. आज नशीब 79% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज पिवळ्या वस्तूंचं दान करा. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीने राहणार आहे आजचं राशी भविष्य. तर मग हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.